धक्कादायक बातमी समोर येते। मुंबईच्या पारशी डेअरीवर एफडीएनं धाड टाकलेली आहे। परवाना निलंबित केलेला आहे। पारशी डेअरी ही प्रसिद्ध अशी डेअरी आहे आणि एफडीएनं त्याच्यावर धाड टाकत त्याचा परवाना निलंबित केलेला आहे। या डेअरीचा परवाना निलंबित झाल्यानं खळबळ माजली आहे। गोवंडी आणि मुलुंड इथं सुद्धा कारवाई करण्यात आली आहे। दुग्धजन्य पदार्थांसंदर्भात एफडीएनं छापेमारी सुरू केली आहे। अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेसंदर्भातल्या त्रुटी आढळल्यानं ही कारवाई केल्याचं समजतंय। पारशी डेअरी ही मुंबईतली एक नामवंत डेअरी आहे। पारशी डेअरीची अनेक उत्पादनं प्रसिद्ध आहेत। मुंबईच्या पारशी डेअरीवर एफडीएची धाड। गोवंडी आणि मुलुंड इथं ही कारवाई करण्यात आलेली आहे। पारशी डेअरीवर एफडीएनं धाड टाकली, त्यामुळे खळबळ माजली आहे। कारण पारशी डेअरी हे एक नामवंत अशी डेअरी आहे आणि तिथं धाड टाकल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। ऋतिक गणकवार आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत। ऋतिक, पारशी डेअरी हा अत्यंत नामवंत असा ब्रँड आहे आणि अशा ब्रँडवर ही कारवाई होते। काय नेमकी कारण आहेत? काय आढळलं पारशी डेअरीमध्ये? नक्कीच आपण बघितलं तर पारशी डेअरीचं नाव ऐकूनच लोक डोळे झाकून तिथले जे प्रोडक्ट्स आहेत ते विकत घेतात। पारशी डेअरी देते म्हणल्यावरती ते चेकही करायची गरज नसते। मात्र अशाच पारशी डेअरीमध्ये ज्या वेळेस दुपारच्या वेळेस एफडीएनं आपलं धाड सत्र राबवलं त्यावेळेस असं आढळून आलं की अनेक जे प्रोडक्ट्स आहेत त्यावरती एक्सपायरी डेट जी आहे ती संपलेली होती। म्हणजे ज्यावेळेस लोक काही खरेदी करतात त्यावेळेस त्या डेअरीचं नाव ऐकून ते चेक पण करत नाही। अशा ठिकाणची प्रोडक्ट आपण जर बघितलं तर त्याच्यावरती एक्सपायरी डेट जी आहे ती संपलेली होती। त्याचे फोटो देखील आपण बघू शकत असाल। तर दुसरीकडं मधलं जे वातावरण होतं त्यामध्ये पूर्णपणे अस्वच्छता जी आहे ती पसरलेली होती। अस्वच्छता असल्यामुळं जे दुग्धजन्य पदार्थ आहे त्याच्यामुळे रोगराईची शक्यता जी आहे ती वाढते आणि लोकांच्या आरोग्यावरती मोठा परिणाम यामुळे होऊ शकतो। या अनुषंगानं आपण बघितलं तर दुपारच्या वेळी हे धाड सत्र जे आहे ते एफडीएनं राबवलेलं होतं आणि पारशी डेअरीचा परवाना जो आहे तो तात्पुरता निलंबित करण्यात आलेला आहे। एकंदरीत आपण बघतोय की पारशी डेअरीच नव्हे तर गोवंडी येथे देखील एक सुफी डेअरी म्हणून आहे, तिथे देखील अनियमितता आढळलेला आहे। मुलांमध्ये देखील काही दुग्धजन्य पदार्थांवरची एक्सपायरी डेट संपलेली होती, इथे देखील रेड जी आहे ती मारल्याचं पाहायला मिळतंय। ऋतिक, अजून एक मुद्दा असा आहे की कुणी या संदर्भात तक्रार केली होती उत्पादनाविषयी किंवा इतर काही माहिती मिळते की एफडीएनं स्वयंस्फूर्तीने कारवाई केली आहे? नक्कीच आपण बघतोय की भारतामध्ये जवळपास 70 लाख लिटर दूध रोजचं लागतं। मात्र प्रोड्यूस जे दूध होतं ते 30 लाख लिटरच होतं। त्या अनुषंगानं एफडीएनं जे उर्वरित जे दूध तयार होतं ते योग्यरित्या तयार होतंय का हे बघण्यासाठी एफडीएचा विशेष ड्राईव्ह सुरू आहे। अनेक ठिकाणी आपण बघितलं तर मागच्या काही दिवसांमध्ये एफडीएनं छापा मारलेला आहे। जवळपास 3 ते 4 कोटींचं दूध आतापर्यंत जप्त केलेलं आहे आणि ते नष्ट देखील केलेलं आहे। अशाच अनुषंगानं पारशी डेअरी असेल किंवा इतर ठिकाणी देखील एफडीएनं उत्स्फूर्तपणे ह्या धाडी टाकलेल्या होत्या आणि आपण बघितलं तर या ठिकाणी हे असा प्रकार आढळून आलाय। ऋतिक, अजून एक मुद्दा असा आहे की मुंबईतले अशा अनेक मोठे ब्रँड्स आहेत ज्यांना गेल्या काही दिवसात एफडीएनं दणका दिलेला आहे। अनेक नामवंत रेस्टॉरंट्सवर ही कारवाई झालेली आहे। एफडीएने ही मोहीम जी सुरू केलेली आहे त्या संदर्भात अधिक काही अपडेट्स आहेत का? बघतोय की काल भेंडी बाजार असेल, उमरखाडी असेल या ठिकाणची नामवंत 3 हॉटेल्समध्ये ह्या धाडी मारलेल्या होत्या। शालिमार हॉटेल जे आहे ते सुप्रसिद्ध आहे। त्या ठिकाणी संजय दत्त असेल किंवा सलमान खान असेल या लोकांनी त्या ठिकाणी जेवण केलेलं आहे आणि ह्याच फोटो बघून अनेक मुंबईकर त्या हॉटेल्समध्ये जेवण करायला जातात। मात्र या ठिकाणी असलेले घाण किचन्स असतील किंवा पदार्थांमध्ये तोच बघितलं तर शिळेपणा असेल, यामुळे या हॉटेल्सवरती देखील धाडी मारण्यात आलेल्या आहे। आणि आपण बघितलं तर फूड आणि ड्रग या संदर्भात एक विशेष ड्राईव्ह सध्या एफडीए तुकाराम मुंडेंच्या नेतृत्वामध्ये राबवत असून अनेक ठिकाणी दुग्धजन्य पदार्थ असतील किंवा खाद्यपदार्थ असतील यांच्यावरती धाडी ज्या आहेत त्या मारल्याचं पाहायला मिळतंय। यामध्ये मोठ्या प्रमाणात अन्नसाठा हा जप्त केलेला आहे। दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आलेले आहेत आणि काही दुकानांना नोटिसा बजावलेल्या आहेत। जे क्षुल्लक कारणांवर जे आढळले असेल त्यांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहे की या संदर्भात सुधारणा कराव्यात। धन्यवाद ऋतिक दिलेल्या अपडेट्सबद्दल। आपण बघतोय अतिशय मोठी कारवाई गेल्या काही दिवसांपासून एफडीएनं मुंबईमध्ये धाड सत्र अवलंबलेलं आहे आणि त्यात अनेक नामवंत हॉटेल्स आणि मोठ्या ब्रँड्सच्या समावेश असल्यामुळे खळबळ माजलेली आहे।